मातीतील कुस्ती ही विचार करायला लावणारी आहे। आपण मागे पडलो आहोत हे खरं असून आपल्याला ऑलिम्पिक वीर पैलवान निर्माण करता आला नाही। यापुढे सर्वांनी एकत्र येऊन लाल मातीचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चांगले मल्ल निर्माण करून देशाचे प्रतिनिधित्व करतील खेळाडूंचे मनोधैर्य आणि लोकप्रियता वाढवण्यासाठी राज्यश्रेय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं असून पैलवानांच्या मानधनात वाढ केली आहे। लाल मातीशी नाते असणारा माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो म्हणून आमदार संग्राम जगताप हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडतील। अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा असून छाबूराव रानबोके पासून बर्डे पर्यंत चांगले पैलवान निर्माण झाले आहेत। त्यामुळे एकदा होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल। खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही। त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचं नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडवण्याची गरज आहे। स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते। अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल। पैलवान हुशार असतो तो 1 मिनिटात 50 डाव टाकत असतो, त्याच्या इतके हुशार होणीच नसतं। आता आम्ही सर्वजण कुस्तीला बदनाम होऊ देणार नाही। महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिलं असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्या वेळी घेतला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। कुस्तीच्या वैभवाच्या परंपरेची एक मोठा वारसा आहे। लहानपणापासून आम्ही ऐकत आलो पैलवान छाबू रानबोकेंपासून ते गुलाब बर्डे इथे बसलेत। या सगळ्या पैलवानांच्या संदर्भातली एक मोठी मालिका, एक मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली। ज्यांनी या स्पर्धेचं आता आयोजन केले त्या कुटुंबाला सुद्धा लाल मातीची कुस्तीची एक परंपरा आहे। आमचे अरुण काका सांगत होते, माझी आप्पाजींसोबत कुस्ती झाली, माझी राज्याच्या अधिवेशनामध्ये मी या गटात इतक्या वेळा खेळलो। आमचा संग्राम भैया सुद्धा कोल्हापूरला होते आणि प्रत्यक्षात सासरे पावत कान फुगलेले सांगायला नको पैलवान आहेत का नाही। त्यामुळे या सगळ्या कुटुंबाला सुद्धा या कुस्तीची एक मोठी परंपरा आहे। आणि म्हणून इथं अधिवेशन करत असताना ज्या वेळेला निर्णय झाला, आमच्या रामदास भाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे योगेजी दोडके असतील, संदीप आप्पा असतील, यांनी जेव्हा निर्णय घेतला की अहिल्यानगरला कुस्ती स्पर्धा होईल आणि ती संग्राम भैयाकडे, त्यावेळेला माझ्यासारख्या एका लाल मातीशी नातं असलेल्या एका कुस्तीगीराला याच्याबद्दल एक शाश्वती होती, एक विश्वास होता की ही स्पर्धा नक्की आता मोठी होणार आणि यशस्वी होणार। भैया मागच्या वेळेस तुम्हाला पाहिजे होती पण आम्ही घेतली। त्याचं कारणच असं होतं बहुतेक की आम्ही केली त्याच्यापेक्षा भारी कोण करू शकतो तर भैया करू शकतो म्हणून आम्ही आधी घेतली। आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा करायची हे तुम्ही ठरवलंय। खरं तर हेच अपेक्षित आहे। आमच्या लाल मातीतली कुस्ती, या राज्यातली कुस्ती आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये निश्चितपणे विचार करायला लावणारी होती की आम्ही खूप मागे पडलो। 1952च्या ऑलिम्पिकला खाशाबा जाधवांच्या रूपानं या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल हे कुस्तीने दिलं होतं। पण त्यानंतरची शोकांतिका होती की आज तागायत या महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकचं पदक देणारा पैलवान आम्हाला निर्माण करता आला नाही। किंबहुना गुणवत्ता होती, कर्तृत्व होतं, पण संघटना म्हणून चालवताना आम्ही सगळे कमी पडलो की काय, हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा होता। आणि म्हणून महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा एक वलय आहे त्याला। या राज्यातला खेड्यापाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा तालमीत जातो तेव्हा त्याचे एकच स्वप्न असतं की मला महाराष्ट्र केसरी व्हायचंय, मला राज्याच्या अधिवेशनामध्ये खेळायचंय। आणि म्हणून या राज्यामध्ये 67 वर्षापूर्वी स्वर्गीय मामासाहेब मोहोळांच्या प्रयत्नातनं, माध्यमातनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली। आणि त्याची इतकी मोठी परंपरा आहे की वर्षभर आमचे पैलवान या स्पर्धेची वाट बघत असतात। आणि म्हणून महाराष्ट्र केसरीचं तर महत्व कमी नाहीच होणार, परंतु त्याच्या पुढे जाऊन आता आम्हाला या राज्यातून पुढच्या काळामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडवायचे, पैलवान घडवायचे। आणि म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये या राज्यातली सगळी कुस्तीतली गुणवत्ता आहे
ती सगळी एकत्र येते, एका ठिकाणी येते. या राज्यातला कुस्तीसाठी ज्याला ज्याला कुस्ती आवडती, ज्यांनी ज्यांनी कुस्ती केली, तो प्रत्येक जण या स्पर्धेची वाट बघत असतो. आणि म्हणून हे लक्ष लागलेलं असतं की स्पर्धा कशी होईल, या स्पर्धेत मातीतून कोण येईल, मॅटवरनं कोण फायनलला येईल, कुस्ती कशी होईल, हे सुरू होतं. आणि म्हणून ही स्पर्धा जर आम्ही चांगली केली, ही स्पर्धा जर यशस्वी केली, तर निश्चितपणे आमच्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढतं, आमच्या खेळाडूला चांगले दिवस येतात. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला विचार केला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा करताना, आम्ही हा विचार केला की आतापर्यंत कधी झाली नाही अशी स्पर्धा आपल्याला करायची. आणि पुण्यामध्ये या सगळ्यांच्या प्रयत्नातून ती स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. आपल्याला यश आलं, त्याच्या मागचा उद्देश हा होता, आमची कुस्ती वाढली पाहिजे, आमच्या कुस्तीची लोकप्रियता वाढली पाहिजे, आमच्या कुस्तीला राजाश्रय मिळाला पाहिजे. आणि म्हणून भैया आता तुमची जबाबदारी सुद्धा वाढली, त्याच्यापेक्षा तुम्ही चांगली स्पर्धा करू शकता हा विश्वास रामदास भाऊंना होता. आणि म्हणूनच ही स्पर्धेची संधी ही तुम्हाला दिली. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्याच्यात खरं तर ज्याचं लाल मातीचं नातं आहे, ज्याने कधीतरी लंगोट लावलाय, ज्याने कुस्ती केली, लाल मातीचं त्याचं जमलंय, असाच माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो. केवळ राजकारण म्हणून राजकारणी हा माणूस हे करू शकत नाही. आणि आम्हाला विश्वास आहे म्हणून ही स्पर्धा इथं होतीये. या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितपणे राज्यातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं. पण मी म्हणालो तसं आता आम्हाला पुढचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न आता सुरू आहेत. आणि जे रामदास भाऊंनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगितले, खरं तर राजाश्रयचा विषय झाला. माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये 14 ते 19 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्या काळामध्ये या राज्यातल्या 3 पैलवानांना, राहुल आवारे, विजय चौधरी, नरसिंग यादव यांना थेट राज्य सरकारच्या सेवेमध्ये आज पोलीस खात्यामध्ये DYSP म्हणून त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम त्यावेळेला देवेंद्रजींनी केलं. त्याच्या मागे उद्देश हाच होता की राज्यातली कुस्ती वाढली पाहिजे. शेवटी हा आमचा मातीतला खेळ आहे, आमच्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे. आणि त्याला पुढच्या काळामध्ये एक त्याला नवसंजीवनी देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी आता काम केलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना विनंती केली की महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी जेमतेम 25 ते 30 लाख रुपये राज्य सरकार देतो. त्यांनी विचारलं किती दिले पाहिजे, आम्ही म्हणलं 1 कोटी तरी द्या. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आता या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला 1 कोटी रुपये सुद्धा आता मिळायला लागले. आमचे महाराष्ट्र केसरी पैलवान, आमचे हिंद केसरी पैलवान, खरं तर ग्रामीण भागात आम्ही सगळे येतो. आणि कुस्ती सोडल्यानंतर आज महाराष्ट्र केसरी झाले, हिंद केसरी झाले तर नाव लौकिक होतं, कौतुक होतं, सगळं होतं. पण काही ठिकाणी दुर्दैवानं आमच्या ह्या काही कुस्ती क्षेत्रातल्या काही खेळाडूंच्या बाबतीत आपण पाहिलं, आर्थिक परिस्थिती खालवलेली असल्यानंतर त्याच्या उपजीविकेपर्यंत त्याचा प्रश्न निर्माण होता. अशा अनेक उदाहरणं आपण पाहिली. आणि म्हणून रामदास भाऊंनी आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की त्याच्यामध्ये सुद्धा मानधन वाढवण्याचा निर्णय साहेब आपण करा. आणि म्हणून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीच्या विषयात सुद्धा आज मानधन वाढवण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी केला. आणि म्हणून आता या राज्यातला मुख्यमंत्री सुद्धा आपल्याला एक कुस्ती प्रेमी मिळाला आहे. भाईंनी त्यांनाही आमंत्रण दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या या बक्षीस समारंभाला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत. मुख्यमंत्री राज्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा आहेत. त्यामुळे आता आपल्याला खरं तर काही चिंता नाही, पण आपण काय करणार हा एक मला असं वाटतं की आता आपल्याला याच्यावरती विचार करावा लागेल. या राज्यातली कुस्ती वाढवायची आहे. पुन्हा एकदा कशाबा जाधवांची आठवण या देशाला करून द्यायची असेल तर आम्हाला आता कुस्तीसाठी सगळ्यांना सर्वस्व पणाला लावलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळे तर करतोयच, पण या राज्यातल्या जेवढे कुस्तीप्रेमी आहेत त्या सगळ्यांना सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे एकत्र करण्याचा विचार करतोय. आणि म्हणून ही स्पर्धा तर खूप चांगली होणार आहे, त्याच्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. ही स्पर्धा सुंदर होणार, देखणी होणार, व्यवस्था चांगल्या होणार. शेवटी कशावरती असतं, आमचा आलेल्या पैलवानाला राहायची व्यवस्था चांगली झाली, त्याला जेवण वेळेवर मिळालं, त्याला सगळ्या सुविधा योग्य ठिकाणी मिळाल्या. आणि त्या स्पर्धेला जर प्रेक्षक जास्त चांगल्या संख्येने आले तर ती स्पर्धा यशस्वी झाली. आमच्या भगिनी या ठिकाणी बसल्यात. मी तुम्हाला सांगतो, पुण्यातल्या अधिवेशनात फायनलला 15,000 महिला त्या फायनल बघायला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. तेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा आता करावं लागेल. आमच्या महिलांची कुस्ती सुद्धा भारतामध्ये आता खूप वाढली आहे. आमच्या अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्या या देशाचं नाव ज्यांनी जगामध्ये मोठं केलं, अशा अनेक कुस्ती महिलापटू सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून कुस्ती
हा आमचा श्वास आहे, लाल माती आमचा जीव आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना काम करायचंय. या ठिकाणी कर्डिले साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही मंत्री झालाय, आता याच्यामध्ये नक्की काहीतरी करा. सर मी तर आहेच आहे, पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या भैयांना तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. आता तुम्ही सहकारी बँकेचे चेअरमन आहात, आता तुम्ही जर याला नाही तर काय मदत केली तर भैया मला सांगा, माझ्याकडे सहकार खाते, माझ्याकडे सहकार खाते बघा, मग जिल्हा बँक आपल्याकडे आहे. त्यामुळे विनोदाचा भाग बाजूला ठेवू, पण आपण सगळ्या कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं एकत्र इथं आलोय. या कुस्तीला एक चांगले दिवस आले पाहिजे. या राज्यातली कुस्तीची परंपरा मोठी, एक मोठं वैभव या ठिकाणी या कुस्तीचं होतं, ते पुढच्या काळात विनंतीच करणार. पण ही कुस्ती सुद्धा आपल्याही बोलण्यात आलं की कुस्ती सुद्धा आम्ही जर चांगल्या भावनेतनं केलं, चांगल्या विचाराने केलं तर निश्चितपणे चांगलंच होतं. आज या देशातल्या किंवा राज्यातल्या अनेक क्षेत्रामध्ये पैलवान खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चांगले चांगले पैलवान काम करतात. केवळ पैलवान हुशार असतो हे आता 100% खरं झालंय. कुणी काही म्हणो कर्डिले साहेब, पैलवान जेवढा कमी वेळेत जास्त विचार करतो ना, 1 मिनिटात 3 मिनिटाचा एक राऊंड, त्याच्यात तो 50 डाव मारतो, समोरचा 50 डाव करतो. सेकंदापेक्षा कमी वेळ मिळतो त्याला विचार करायला, हा का तो करतो का तो. त्यामुळे आपले तो हुशार कोणीच नसतं, लक्षात घ्या. हा निर्णय ते पटकन घेऊ शकतात. आणि मला असं वाटतं की कुठेतरी या कुस्ती क्षेत्राला मागच्या काही काळामध्ये गालबोट लागलं आणि आपण जो उल्लेख केला त्याचा विचार आपण सगळ्यांनी निश्चितपणे केला. आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा असू, आमची नॅशनलची या ठिकाणी ट्रायल असू, आमची राज्याची ट्रायल असू, आम्ही डोपिंगसाठी आता NADA शी पत्रव्यवहार सुद्धा केला. आणि पुढच्या काळामध्ये NADA कडनं जर मान्यता आली तर या सगळ्या स्पर्धा आता डोपिंग शिवाय होणार नाही, त्याचा विचार आपण सगळेजण आता करतो. कारण आमची कुस्ती आम्हाला बदनाम नाही होऊ द्यायची. आता या राज्याचं वैभव येते. इतके नामांकित मोठे पैलवान झाले, आंदळकर झाले, आज दीनानाथ सिंग झाले, आमचे खंसाळे सारखी इतकी मोठी माणसं, या मारुती माने सारखी माणसं, सोन्यासारखी माणसं या कुस्ती या क्षेत्राला दिली. आणि म्हणून आम्हाला आता आमची कुस्ती जपली पाहिजे, आमची कुस्ती वाढवली पाहिजे. आमच्या कुस्तीचं नाव कुठेही आम्हाला खराब होऊन देता कामा नये, हा सगळा विचार आपण पुढच्या काळामध्ये करूया. कुस्तीच्या क्षेत्रात आपण पाहतो की सादिक पंजाबीने ज्यावेळेस या महाराष्ट्रावर चाल केली, सर्व पैलवानाला चित मारलं, त्यावेळेस मारुती मानेनं त्याला चित मारून या महाराष्ट्राची शान राखली. या 15-20 वर्षाच्या कालखंडात आपण पाहतो ज्यावेळेस महाबली सतपालने या महाराष्ट्रावर चाल केली, त्यावेळेस हरिचंद्र बिराजदारनं त्याला चित मारून या महाराष्ट्राची शान राखली. खरं तर या महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला कैलासवासी मामासाहेब मोळे यांनी राजाश्रय दिला. आणि त्यानंतर आता मी पाहतो की त्यांच्याच कुटुंबातले मुरली अण्णा यांनी राजाश्रय देण्याचं काम या कुस्तीगिराला केलं. साहेब, आम्ही या 2024 मध्ये 15 वर्षाच्या, 17 वर्षाच्या आणि 20 आणि 23 वर्षाच्या खालील महाराष्ट्राचे 150 कुस्तीगीर पाठवले होते. त्यामध्ये 78 कुस्तीगिराला पदके प्राप्त झाले. म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली. त्याच प्रमाणात अनेक इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय पातळीवर 14 पदके आपण कुस्तीगिराला मिळवून दिलं. एक काळ असा होता की ज्यावेळेस मी 17 वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, त्यावेळेस मी महाराष्ट्र राष्ट्रीय कुस्ती परिषद खेळलो, परंतु कधी आमचं रिझर्वेशन व्हायचं नाही, कधी आम्हाला मानधन मिळायचं नाही, कधी आम्हाला कोणी विचारायचं नाही. ही परिस्थिती आम्ही त्यावेळेस पाहिली. पण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं ज्यावेळेस आम्ही सूत्र हाती घेतले, त्यावेळेस आतापर्यंत जेवढे कुस्तीगीर या ठिकाणी गेले सर्वांचं रिझर्वेशन आम्ही कन्फर्म केलं. वेळ प्रसंग आम्ही विमानानं त्याला पाठवलं, पण त्यांना मानाचं स्थान देण्याचं काम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून झालं. अण्णा, आपण ज्यावेळेस पुण्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं अधिवेशन घेतलं महाराष्ट्र केसरीचं, आणि न भूतो न भविष्य, म्हणजे कोणी पुढं घेईल किंवा नाही घेईल आम्हाला शंका होती.
पण या ठिकाणी संग्राम जगतापनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी घेतली. कारण मला आठवते मी ज्यावेळेस वर्धेला आणि देवीला 2 वेळा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा घेतली त्यावेळेस फक्त 10 लाख रुपये खर्च यायचे. पण आता करोडाच्या याच्यात या स्पर्धा व्हायला लागल्या. आता जर विदर्भात कोणी घेईल किंवा नाही की नाहीच, परंतु आज तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. त्या बसलेल्या कुस्तीगिराचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. आणि ज्यावेळेस आमची एकच इच्छा आहे की या महाराष्ट्राचा कुस्तीगीर ऑलिम्पिक, राष्ट्रीय स्पर्धेत, राष्ट्रकुल स्पर्धेत, आशियाडमध्ये सुवर्ण पदक मारायला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. या ठिकाणी कर्डिले साहेबांनी सांगितलं का मुरली अण्णाच्या चेहऱ्यावर कधी निराशा पाहिली नाही. ते पट्टे इथे अशा माणसाचे पट्टे आहेत की त्यांच्या याच्यावर कधीच आपण निराशा पाहिली नाही. देवेंद्रजी फडणवीस यांचे पट्टे आहे आणि म्हणूनच ते सातत्याने आम्हाला मदत करत असतात. मी तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं मनापासून आभार मानतो की ज्यांनी महाराष्ट्राच्या या हिंद केसरी असो, महाराष्ट्र केसरी असो, जागतिक स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी सुवर्ण पदक मारले, त्याला मानधन वाढवण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आणि तेच पुण्याच्या अधिवेशनामध्ये आपल्याला मिळालं. आज आपल्याला छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस या कुस्तीगिराला राजाश्रय दिला होता. पण त्यानंतर मात्र आज आपण पाहतो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राच्या कुस्तीगिराला राजाश्रय देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणजे त्यावेळेस पंजाब हरियाणाचं क्रीडा धोरण आणि महाराष्ट्राचं क्रीडा धोरणात जमीन आसमानचा फरक होता. परंतु ते 2014 मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले, त्यांनी विजय चौधरी सारखा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा DYSP बनविण्याचं काम केलं. अनेक महाराष्ट्र केसरी असो, जागतिक स्पर्धा खेळणारे पैलवान असो, त्यांना DYSP बनवण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केलं. खरा राजाश्रय आज आम्हाला कुस्तीगिराला मिळाला आहे. अण्णा, आपल्यापासून आमच्या अपेक्षा आहे का या महाराष्ट्रात तालुका स्तरावर मॅचची व्यवस्था झाली पाहिजे. कारण आपण पाहतो मॅचच्या कुस्त्या जास्त ऑलिम्पिकमध्ये मॅचच्या कुस्त्या असो, आशियाडमध्ये असो, याच्यासाठी आपण प्रयत्न करावं आणि त्या ठिकाणी क्रीडा संकुलनाच्या माध्यमातून कोच निर्मित करून द्यावी. मी देवीला सुद्धा एक फार मोठं स्टेडियम बांधलं, 10,000 लोक बसन एवढं स्टेडियम बांधलं, इंडोर स्टेडियम बांधलं. एक छोटीशी नगरपालिका आहे, वैशिष्ट्यपूर्ण मध्ये देवेंद्रजीने निधी दिला. आता त्याचं उद्घाटन सुद्धा मोहोळ साहेबांच्या हातानं 25 तारखेला आहे. 24 आणि 25ला महाराष्ट्र केसरी महिलाच्या कुस्त्या देवीला आहे, माझ्या छोट्या गावाला आहे. ज्या छोट्या गावानं आतापर्यंत हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, महिलाच्या कुस्त्या, विदर्भ केसरी या अनेक कुस्त्या स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या. असं ऐतिहासिक गाव आमच्या विदर्भातलं देवळी आहे. त्या देवळी गावात आम्ही जवळजवळ 15 वर्ष नगराध्यक्ष राहिलो. आज बी आमच्या पैशी नगर परिषद आहे आणि त्या नगर परिषदेनं अनेक चांगली कामं त्या ठिकाणी केली. अनेक पैलवान आता घडून राहिले. मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. योगेश आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून आभार मानतो की त्यांनी नवीन संघटना केल्यानंतर खरा कुस्तीगिराला राजाश्रय देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि त्या राजाश्रयाचं काम खरं आम्हाला मोहोळ साहेबांनी करून दिलं. त्यानंतर सर्वच या ठिकाणी मनापासून आभार मानतो. ह्या कुस्त्या ऐतिहासिक कुस्त्या होईल, या कुस्त्याकडे सर्वांचं नजर लागली आहे. ह्या ऐतिहासिक कुस्त्या होईल याची सुद्धा आपण कल्पना घ्यावी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकाबरोबर कुस्तीगीर सुद्धा यामध्ये भाग घेईल ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो. कारण आज आपण पाहतो का ही माती पूजन ज्यांच्या हस्ते होत आहे ते जर पाहिलं तर तिने सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये वेगवेगळं नावलौकिक करण्याचा प्रयत्न करण्याचं काम केलंय. आणि विशेष करून सांगायचं म्हणलं तर पूर्वीच्या काळी प्रत्येक जण म्हणत होता का पहिलवानचा हा भेजा गुडघ्यामध्ये होतो असं प्रत्येक जण चर्चा करण्याचं काम करत असतो. आता पहिलवानाचा गुडघ्यामध्ये भेजा आहे का आपण पाहिलं तर डोक्यामध्ये भेजा आहे का मेंदू आहे
हे प्रत्यक्ष अन्नाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे तयार होण्याचं काम झालंय. कारण आज आपण पाहतो का एवढ्या मोठ्या संख्येने जे काही पैलवान झालेत आणि पैलवानीनेच आपण पाहतो का आपल्या नगराचा विशेष करून आणि अहिल्यानगरचं नावलौकिक तालुक्यामध्ये जे मला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नेण्याचं काम करण्याचं काम केलंय. त्यांना सुद्धा मनापासून आपल्या सगळ्याच्या वतीने धन्यवाद देतो, मनापासून आभार मानण्याचं काम करतोय. परंतु आज पाहतो का आता कुस्ती क्षेत्र आता पाहतो का आता मागेकडे चाललंय. त्याचं कारण असं आहे बघा, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि जगामध्ये सांगायचं जर म्हणलं तर कुस्ती क्षेत्रापेक्षा सुद्धा आपण पाहतो का क्रिकेटला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व देण्याचं काम होत असतं. म्हणून अण्णांनाही सांगतो आणि तडस साहेबाला सांगू इच्छितो का आपण आता ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये कुस्तीला जेवढं महत्व होतं, जेवढा सन्मान होता, जेवढा मान होता, तो मान आपल्याला माहिती का पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये झाला पाहिजे ही अपेक्षा या निमित्ताने आपल्याला करण्याचं काम करतोय. कारण आज आपण पाहतो का जे जे पैलवान क्षेत्रामध्ये पैलवानकी आपण करून गेले, ज्यांनी व्यायाम केला आणि व्यायाम केल्यानंतर आपण पाहतो का त्यांचं मन सुद्धा आपल्याला माहितीये का शुद्ध राहण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत असतं. त्याचं कारण असं आहे का आपण पाहिलं व्यायाम केल्यानंतर त्यांचं शरीर आपण पाहतो का वेगळं पाहायला मिळण्याचं काम होतंय. आज जरी कदाचित आमच्या सारख्याचं वय काका असेल, मी असं 68 जरी झालं, 70 जरी झालं असलं तरी केवळ आपण व्यायाम केल्यानंतर आम्हाला वय काही कुठल्याच प्रकारचं जाणीव होण्याचं काम होत नाही. आम्ही जर ठरवलं राजकारणामध्ये, सामाजिक कामामध्ये सांगायचं म्हणलं, लोकांपर्यंत जाण्याचं म्हणलं तरी तरुणाला लाजून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही आपण जनतेचं आपण काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती होण्याचं काम एवढंच होतं का या क्षेत्रामध्ये आपण व्यायाम केलेला असल्यामुळं आपल्याला तिची ऊर्जा कायमस्वरूपी राहण्याचं काम होत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर लाल मातीचा व्यायाम करणारे आणि लाल मातीच्या कृषी क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेणारे जे काही मुलं येतं त्यांची संख्या आपण पाहिली का कमी पडलेला पाहायला मिळण्याचं काम होतंय. परंतु आज आपण पाहतो का जिमच्या माध्यमातून अनेक मुलं व्यायाम करण्याचं काम करतात आणि व्यायाम करीत असताना पहिले वेगवेगळ्या प्रकारचे मला असं वाटतं काही इंजेक्शन घेतात, कुठंतरी वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेतात आणि त्या व्यायामाच्या माध्यमातून आज आपण इंजेक्शन औषध घेतल्यानंतर त्याची तब्येत पहिली चांगली पाहायला मिळण्याचं काम होतंय. परंतु इथं काय आमच्या शिवाजीराव कडऱ्याच्या बाबतीत ते उदाहरण काय लागू होत नाही. कारण शिवाजीराव हे ओरिजिनल आपण पाहतो का पाहिल्यानंतर ते ओरिजिनल आपण पाहतो अनेक वर्षापासून जिमचा व्यायाम करण्याचं काम करतात आणि आल्यानंतर भेटल्यानंतर मी अण्णा त्यांच्याकडे कुठलं पाहत नाही. पहिल्या दंडाला हात लावून पाहतो का दंड बरोबर हाय का पक्के हाय का काय पाहतो. दंडाला हात लावल्यानंतर मला स्वतः शिवराजावरची परत छाती फुगून येण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होतं. आणि पुढे जरी कुस्त्या असल्या, कुठे जरी कदाचित आपण पाहतो आकडे जर असले आणि हे स्टेजवर बसलेले जे काय आपण पाहतो मंडळी त्या आखाड्याला जर कदाचित भेट द्यायला गेले, काय आपण आखाड्याच्या निमित्ताने निमंत्रण जर केलं तर लगेचच त्यांची छाती फुगून जाते आणि लगेचच त्यांचा चलनही बदलून जातं. कारण त्यांना तेवढी ऊर्जा मिळते, आपल्या डफडं वाजल्यानंतर त्यांच्या तेवढंच आपल्याला त्यांना ऊर्जा पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होत आहे. परंतु जे जिमचा व्यायाम करतात त्या जिमचा जोपर्यंत आपण व्यायाम केला जातो तोपर्यंत त्याचं शरीर आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं. परंतु जे लाल मातीतून जे काही तरुण पैलवान जे काही तयार झालेत त्यांच्याकडे जरी कदाचित वयाचं 70 वर्ष होऊ द्या किंवा 100 वर्ष जरी कदाचित त्यांचं वय जरी झालं तर कुठनंही झालं चालला तर हा पैलवान होता म्हणून आपल्याला माहिती सिद्ध होण्याचं काम नक्की होण्याचं काम होतंय. आता हे काही जास्त वेळ कोणी करत नाही, प्रत्येक जण पाहतो जिमकडे पाहण्याचं काम प्रत्येक जण पाहतो. परंतु जिमचा व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन घेण्यापेक्षा त्याचे परिणाम सुद्धा वेगळे पाहायला मिळण्याचं काम होतंय. अनेक मुलं आपण पाहतो का वेगवेगळ्या प्रकारचं आपण औषध घेतात, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन घेतात आणि मग त्याचे परिणाम जर पाहिलं तर त्यांच्या शारीरिक शरीरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ते घडण्याचं काम होतंय. अहिल्यानगर वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तळस, माजी आमदार अरुणकाका जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव बर्डे, सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके, अशोक शिर्के, माजी उपमहापौर गणेश भोसले, संतोष भुजबळ, कुमारसिंह वाकळे, संपत बारसकर, अविनाश घुले, पैलवान अनिल गुंजाळ, रवींद्र कवडे, युवराज गरंजुले, सुभाष लोंढे,
शिवाजी चव्हाण, प्रवीण घुले, शिवाजी कराळे, रामदास आंधळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते. आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्त्व आहे. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. हे वैभव आणखी वाढवण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे देशाचं लक्ष असून ते कुस्ती पाहण्यासाठी येत असतात. सर्वात मोठी असणारी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 याच्या मैदानाचा माती भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच आपल्या अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार कर्डिले साहेब, आमदार आदरणीय काका व सर्व आमच्या कुस्ती संघटनेतील सर्व पदाधिकारी, सर्वच लाल मातीतील सर्व मल्ल मंडळी, विशेष करून कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व विदर्भ केसरी म्हणून ज्यांनी एक कुस्ती क्षेत्रामधलं विदर्भामध्ये देखील नावलौकिक मिळवलं असे खासदार रामदास भाऊ तोडस साहेब, या कुस्तीगीर संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा बोंडवे साहेब, याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या या क्रीडानगरीमधून, याच आज जिथं कार्यक्रम होतोय माती पूजनाचा, त्याच भूमीमधून ज्यांनी आपल्या या कुस्ती संघटनेचं लाल मातीच्या वेगळं पैलवान लोकांचं एक महत्त्व त्यांनी आज निर्माण करून दिलं आणि तेच आज स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ दोडके, सर्व मंचावरचे अतिथीगण मी आता नामोल्लेख करत वेळ घेणार नाही, कारण यांना आता सकाळपासून बऱ्याच वेळापासून सगळी मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी कार्यक्रमाला सकाळपासून होती, त्यामुळे छोट्याशा माती पूजाच्या कार्यक्रमाला वेळ दिला. तुम्ही आलात, तुमचं आमच्या अहिल्यानगर वासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. कारण की बरेच लोक जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात, मंत्री महोदय असतात, सगळी मोठी माणसं असतात, ते एकतर फायनलला येत असतात, पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असलेल्या कारणाने याचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या माती पूजनाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज आपल्याकडे हा मातीचा पूजन सोहळा होतोय. माती पूजन म्हणजे काय? या महाराष्ट्राची अगदी वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असतं. महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे असतं. महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे लाल मातीतले मल्ल असतात ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता, त्या पैलवान पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या स्पर्धेला 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत, आपले 2 फेब्रुवारी पर्यंत या देशातून मल्ल मंडळी येणार आहे, क्रीडा मार्गदर्शक येणार आहेत आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले. काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल मातीत देखील दाखवली, मॅटवरच्या कुस्त्यांमध्ये दाखवली, नॅशनल लेवल पर्यंत आपले महाराष्ट्रातले मल्ल जाऊन पोहोचलेले आहेत. पण पैलवान मंडळी फक्त लाल मातीपुरते मर्यादित नसतात, तर आज देशाच्या या मंत्रिमंडळामध्ये देखील आज आपल्या लाल मातीतला मल्ल मुरलीधर अण्णांच्या रूपानं आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील तशी वेगळी परंपरा आहे. अनेक राजकीय क्षेत्रामधली मंडळी ही पहिली लाल मातीतली होती, पण त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील आपलं नावलौकिक मिळवलं आहे आणि म्हणून हे सगळं कार्य पुढे जात असताना, काम पुढे जात असताना आज आपल्याला या स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये एक चांगली दिशा देणारी स्पर्धा होणार आहे. ही जरी स्पर्धा ही फक्त महाराष्ट्र केसरीची असली तरी आज अनेक या ठिकाणी असणारे
मंडळी जी हजेरी लावतील त्यांना देखील याच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक मधलं या स्पर्धा पाहून प्रेरित होतील आणि या लाल मातीशी जोडले जातील अशी एक आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटते. आणि म्हणून या स्पर्धेकडे आज अनेक महाराष्ट्रातल्या लोकांच्या नजर लागलेल्या आहेत. अनेक लोक रामदास भाऊंकडे मागणी करत होते की आता ही स्पर्धा आम्हाला मिळावी. खरं तर 2 वर्षापूर्वी त्यांना आता आम्ही जाहीर केली होती, पण तुम्ही सगळे मंडळी म्हणले आम्हाला पुण्यात घ्यायची आणि त्याच्यामुळे आम्हाला ती स्पर्धा ही त्यावेळी रद्द करावी लागली. पण हरकत नाही, यावेळेची स्पर्धा तुम्ही सगळ्या मंडळींनी आम्हाला दिली. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं, लाल मातीच्या वतीनं तुमच्या सगळ्या मंडळींचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आता मात्र एक चांगल्या रूपानं संघटना नावावर उभा आली आहे. आपल्या सगळ्या मंडळींकडं या कुस्ती क्षेत्रातले, तालीम क्षेत्रातले आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी सगळे आपल्याकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की लाल मातीतल्या माणसं पुढे गेला तर निश्चित त्यांचं लक्ष त्या मातीकडे असतं आणि तुम्ही देखील या सगळ्या क्षेत्राला एक चांगल्या प्रकारची बळकटीकरण केल्याशिवाय राहणार नाही अशी एक आशा या निमित्तानं मला वाटते. म्हणून आजचा हा कार्यक्रम माती पूजनाचा हा आपल्या माध्यमातून आपण जो या ठिकाणी उपस्थित दर्शवली, निश्चित याचा दर्जा या तुमच्या माध्यमातून उपस्थितीमुळे आज वाढलेला आहे. आणि मातीतल्या मंडळी देखील एक विश्वास निर्माण होतो की आपल्याकडं ही मंडळींचं लक्ष आहे, हे मंडळी आपल्यावर प्रेम करणारी आहे. ही जरी कुठं वरच्या पातळीवर जरी गेली असली, देशाच्या पातळीवर गेली असली, राजकारणात गेली असली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेली असली, तर यांचं लक्ष आपल्याकडे आहे. हा एक संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या माध्यमातून जातोय. म्हणून आज कुठेतरी या स्पर्धा दिवशी जाहीर झाल्या, आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मला हे सगळे मंडळी म्हणले आता आपल्याला लगेचच तयारीला लागायचं, या स्पर्धेचा आपल्याला माती पूजनाचा कार्यक्रम घ्यायचा. आणि आजचा कार्यक्रम हा 16 तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा संपन्न होतोय. पण मला खात्री आता पुढच्या 29 ते 2 मध्ये देखील आपण आता वेळ द्यावी आणि या महाराष्ट्र केसरीला आम्हाला बाकीच्या कुठल्याही अपेक्षा कोणाकडून नाही, फक्त सर्वांचं हाजरी उपस्थिती या स्पर्धेमध्ये लागावी. ही सगळी मंचावरची मंडळी आणि आमची ही अहिल्यानगरची संघटना ही निश्चित रूपानं 29 ते 2 मध्ये ही पूर्ण वेळ देऊन या प्रत्येक येणाऱ्या पैलवानाचं राज्यातून असू नाही तर राज्याच्या बाहेरच्या पैलवानात असू त्याचं योग्य ते आदरातिथ्य आणि योग्य ते सन्मान केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि एक चांगल्या प्रकारे या संपूर्ण कुस्ती क्षेत्राला एक चांगल्या प्रकारचं वैभव पुढच्या काळामध्ये मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आता या क्रीडा संकुल देखील मागच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानच आम्ही जवळपास 51 कोटी रुपयाचा आराखडा हा तयार केला आणि त्यावेळेचे तत्कालीन क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांच्याकडून तो आम्ही मंजूर देखील करून घेतला आणि त्यातला पहिला टप्पा 15 कोटी रुपयाचा आम्हाला प्राप्त देखील झालेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ते कामाला देखील सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये भव्य दिव्य अशी एक तालीम देखील या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. ज्या प्रवेशद्वाराने तुम्ही आलात त्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हातालाच तिथं खालच्या म्हणजे ग्राउंड फ्लोअरला तालीम असणार आहे. पहिल्या मजल्यावरती मॅचची कुस्तीची व्यवस्था असणार आहे, त्याच्यावरती जिम असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक अद्ययावत एक क्रीडा संकुल असताना तिथे तालमीला देखील एक चांगलं एक स्वतंत्र ही जागा देखील या ठिकाणी प्रस्तावित केली गेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण कुस्ती क्षेत्राला आम्हाला बळकटी द्यायची, चांगल्या प्रकारे पैलवान मंडळी निर्माण करायचे. या अहिल्यानगर जिल्ह्याला विशेषतः आमच्या शहराला देखील एक चांगला कुस्तीचा वारसा आहे. अनेक मंडळी काका असतील किंवा कडले साहेब असतील हे देखील लोक या मातीतूनच पुढे आलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्यामध्ये सगळ्यांना एक वेगळी रुची आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळे मंडळी चांगल्या पद्धतीने बळकटी देत राहू. रामदास भाऊ असतील, तुम्ही असताना सगळ्या मंडळींचं वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन आमच्या या संघटनेला असेल अशी एक आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज तुम्ही जर या कुस्तीच्या कार्यक्रमाला असले तरी आमच्या आता एक वेगळी मागणी देखील आहे कुस्ती सोडून की आज ज्या विभागाची जबाबदारी आपल्याकडे आहे ते म्हणजे सहकार क्षेत्र आणि दुसरं उड्डाण विभाग म्हणजे एव्हिएशन मिनिस्ट्री आहे. तर एव्हिएशन खात्याकडे आमची मागणी आहे. निवेदन देखील आमच्या या ठिकाणी आपल्याला दिलं जाणार आहे. राजेभाऊ असतील किंवा सगळे मंडळी या ठिकाणी आलेच आहे. आमची मागणी या ठिकाणी आहे की आम्हाला इथं नगरच्याच परिसरामध्ये आपण जरी आता काल शिर्डीला होता तिथं विमानतळ झालंय, पण आता आमच्या जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण 2 बाजू आहेत. तो उत्तर जिल्ह्यामध्ये मोडतो आणि हा जिल्हा आमचा
दक्षिण बाजूमध्ये मोडतो. त्यामुळे भविष्यामध्ये याला कदाचित आमची मागणी आहे की जिल्हा विभाजन झालं पाहिजे, ते होईलच, पण पुढच्या काळामध्ये जिल्हा विभाजन झालं तर आमच्याकडे विमानतळ राहणार नाही. त्यामुळे आम्हाला एक नवीन विमानतळ या आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकारातून आम्हाला मिळावं. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.